त्यांची सुखदुःख समजून घेतलेली आहेत. त्यामुळे मला असं नवीन गावात आल्यासारखं वाटत नाही, आपल्याच गावात आल्यासारखं वाटतं. आपलीच लोक आहेत आजूबाजूला. खूप आनंद झाला. एकूण शिबिराचं आयोजन सुद्धा डॉक्टर प्रकाश वागचौर यांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, माझे मित्र डॉक्टर पांडुरंग भारवाल, अकोला रोटरीचे अध्यक्ष सातपुते सर, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींना, आपल्यापैकी बरेच जण मला काही त्रास झाल्यानंतर येऊन भेटतात. आपण त्यांच्या आजाराचं निवारण करण्याचे प्रयत्न करतो. पण आज या व्याख्यानाचा उद्देश हा आहे की अशा प्रकारचे आजारच होऊ नये म्हणून, की हृदयविकाराचे आजारच होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो. आता कुठल्याही गोष्टीची आपल्याला काही काळजी घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्या मुळापाशी जावं लागतं की या गोष्टी कशामुळे होतात, त्याची लक्षणं काय असतात, ती कशी वेळीच ओळखायची की ज्याच्यामुळे पुढच्या गुंतागुंतीच्या गोष्टी आपण टाळू शकतो, आणि त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या की ज्यामुळे हा आजार होऊ नये. तर तसं हृदयविकाराचे बरेच प्रकार असतात. जन्मता होणारे हृदयविकार असतात की ज्याच्यामध्ये जन्मता एखाद्या बाळाच्या हृदयामध्ये छिद्र असतं किंवा त्याची झडप अरुंद असते, पूर्ण डेव्हलप विकसित झालेली नसते, त्यामुळे त्या झडपेमध्ये लिकेज असतं. या आजारांना आपण फारसं काही करू शकत नाही, त्याच्यावर उपचार जरूर करू शकतो. आणि आता अनेक आधुनिक पद्धती आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपण अतिशय गुंतागुंतीचे विकार जरी असतील, हृदयविकार, तरी सुद्धा त्याच्यावर शस्त्रक्रिया करून ते दुरुस्त करू शकतो. त्यानंतर येतात झडपांचे विकार. हे ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात दिसतात, कारण ग्रामीण भागामध्ये काही जीवाणूंचा संसर्ग जास्त प्रमाणात असतो. स्ट्रेप्टोकॉकस म्हणून जीवाणू आहे की ज्याच्या संसर्गामुळे झडपेचे विकार होतात. तर त्याची प्राथमिक लक्षणं काय असतात की मुलाला म्हणजे साधारण 5 ते 15 वर्ष वयोगटात हा संसर्ग सुरू होतो. तर सर्वप्रथम घसा दुखणं, घसा सुजणं ही लक्षणं जाणवतात. त्यानंतर काही दिवसांनी, साधारण 2 ते 3 महिन्यानंतर सांधे दुखायला सुरुवात होतात. आणि लहान मुलांमध्ये सांधेदुखी ही जरा काळजीची गोष्ट असते. मग अशा वेळेस आपण कारण शोधण्यासाठी बघतो की त्याला झडपेचा काही आजार आहे का, किंवा त्याला त्या जीवाणूचा, स्ट्रेप्टोकॉकस नावाच्या जीवाणूचा संसर्ग आहे का. हा संसर्ग जसा जसा वाढत जातो आणि ते जीवाणू त्या झडपेला कुरतडत जातात, तसं तसं ती झडप अरुंद होते किंवा त्याच्यात लिकेज होतं, किंवा दोन्ही गोष्टी थोड्याफार प्रमाणात होतात. जर खूप अरुंद झाली झडप तर आपल्याला फुग्याच्या सहाय्याने ती झडप उघडता येते, म्हणजे ऑपरेशन न करता. मांडीतून आपण बऱ्याच लोकांनी ही गोष्ट ऐकली असेल की मायट्रल व्हाल्व्हॉटॉमी, म्हणजे मांडीच्या रक्तवाहिनीतून आपण हृदयाच्या झडपेपर्यंत जातो, तिथे फुगा ठेवतो आणि तो फुगा फुगवल्यानंतर ती झडप उघडली जाते. जर झडपेमध्ये लिकेज असेल तर मात्र आपल्याला असं काही करता येत नाही, मग ऑपरेशन करून ती झडप बदलावी लागते. आता नवीन उपचार पद्धती यायला लागलेल्या आहेत की ऑपरेशन न करता सुद्धा झडप बदलता येते. अजून त्या खूप महागड्या आहेत, पण कालांतराने त्या सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. हृदयविकाराचा आपल्या दृष्टीने जो महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार. हृदयाचं काम काय असतं तर सर्व शरीराला रक्तपुरवठा करणं. ते काम करत असताना हृदयाच्या स्नायूंना सुद्धा रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते, नाही तर ते काम करू शकणार नाही. असं नाही की हृदयामध्ये रक्ताचा साठा आहे मग ते रक्त आपोआप त्या हृदयाच्या स्नायूंना मिळतं. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या 3 प्रमुख रक्तवाहिन्या असतात, 2 डाव्या बाजूला आणि 1 उजव्या बाजूला. जेव्हा हृदयावर जास्त ताण पडतो, आपण काही श्रम करतो, काम करतो, वजन उचलणं, जिना चढणं, शेतात काम करणं,
तेव्हा हृदयाच्या रक्तपुरवठ्याची गरज वाढते आणि ती गरज भागवण्याचं काम त्या रक्तवाहिन्यांचं असतं. आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर अडथळे निर्माण झाले तर मग त्या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी होत जातो, आपली शारीरिक क्षमता कमी होते आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर जी लक्षणं असतात, छातीत दुखणं, दम लागणं, चक्कर येणं, श्वास कोंडल्यासारखं वाटणं, उलटी होणं, अशा प्रकारची लक्षणं जाणवायला लागतात. जेव्हा ती रक्तवाहिनी पूर्ण बंद होते, म्हणजे 100% ब्लॉक होते, तेव्हा मग हृदयविकाराचा झटका येतो, हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो. हृदयाला रक्तपुरवठा जर मिळाला नाही, सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये काही फार फरक पडत नाही, पण जसं जसा काळ लोटत जातो तसं तसं मग हृदयाच्या स्नायूंची, ज्या भागात रक्तपुरवठा होत नाही त्या स्नायूंची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. आणि ऑक्सिजन म्हणजे रक्तातून काय मिळतं स्नायूंना, तर ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू, काही खनिज, काही विटॅमिन्स, त्याचबरोबर स्नायूंचे जे प्रमुख अन्न पदार्थ म्हणजे साखर, प्रोटीन्स आणि फॅट्स हे त्या रक्तामधून मिळत असतं. त्याचा पुरवठा बंद झाला की मग हळूहळू त्या पेशी किंवा हृदयाचे स्नायू या नाश पावायला सुरुवात होते, त्यांचं कायमस्वरूपी नुकसान होऊन जातं. आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, खूप महत्वाची गोष्ट ही, की हृदयाच्या पेशी प्रजनन करू शकत नाही. आपल्या शरीरातल्या इतर सर्व पेशी मेंदू, हृदय आणि किडनी सोडून प्रजनन करू शकतात. समजा आपल्या हाताला जखम झाली, किती मोठी जखम असली, हाताला पायाला किती मोठी जखम असली, किती खोल जखम असली, तरी कालांतराने ती भरून निघते. ती कशी भरून निघते, तर त्या जखमेच्या अवतीभोवती ज्या पेशी असतात त्या प्रजनन करतात आणि ती जखम हळूहळू भरत जाते. मेंदू, हृदय आणि किडनीच्या बाबतीत असं होत नाही. एकदा त्या पेशींचं नुकसान झालं तर ते कायमस्वरूपी असतं. म्हणजे एकदा हार्ट अटॅक येऊन पंपिंग हृदयाचं कमी झालं तर ते कायमस्वरूपी असतं. काही प्रमाणात हृदयाचा उरलेला भाग जास्त काम करून क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो, पण ते 100% होऊ शकत नाही. त्यामुळे ते जे झालेलं नुकसान असतं ते कायमस्वरूपी आपल्याला बाळगावं लागतं. तसंच दुसरी एक गोष्ट त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की आपल्याला परमेश्वराने प्रत्येक अवयव जोडीने दिलेला आहे. 2 डोळे दिलेले आहेत, एक निकामा झाला तरी आपल्याला दिसायला काय अडचण येत नाही. 2 कान दिलेले आहेत, 2 नाकपुड्या आहेत, 2 हात आहेत, 2 फुफ्फुसं आहेत, 2 किडन्या आहेत, 2 पाय आहेत, पण हृदय मात्र एकच आहे. त्यामुळे हृदयाला आपण जपायला हवं. एकतर त्या पेशी प्रजनन करू शकत नाही आणि हृदय एकच आहे आणि त्याला जर जास्त नुकसान झालं तर आपल्याकडे काही पर्याय उरत नाही. मग त्याची काळजी कशी घ्यायची, तर आधी आपण हृदयविकार का होतो याची कारणं बघूया. हृदयविकार होण्याची जी कारणं आहेत ती आपण 2 गटांमध्ये विभागू शकतो. पहिला गट म्हणजे ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही, ज्या आपण बदलू शकत नाही अशा गोष्टी. त्या कुठल्या, तर सगळ्यात पहिली अनुवंशिकता. आपल्या आई वडिलांमध्ये किंवा आईच्या बाजूचे नातेवाईक, मामा, मावशी, आजी, आजोबा, वडिलांच्या बाजूचे काका, आत्या, आजी, आजोबा यांना जर कमी वयात हृदयविकार झाला असेल तर आपल्याला कमी वयात हृदयविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते आणि ती आपण बदलू शकत नाही. ही गोष्ट आपले आई वडील हे बदलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने जे आजार आलेले असतात ते आपल्याला भोगावेच लागतात. दुसरी गोष्ट जी आपण बदलू शकत नाही ते म्हणजे वाढत जाणारं वय. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाची झीज होत जाते. मेंदूची झीज झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, डोळ्यांची झीज झाल्यामुळे दिसायला कमी होतं, सांध्यांची झीज झाल्यामुळे सांधे दुखतात, चालायला अवघड होत जातं. तसंच हृदयाची पण झीज होते, धडपांची झीज होते, त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. रक्तवाहिन्यांची झीज होते आणि रक्तवाहिन्यांची झीज झाल्यामुळे ती झीज भरून काढण्यासाठी जे काही बदल होतात
त्याच्यामुळे रक्त प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात, ब्लॉकेजेस होतात आणि मग हार्ट अटॅक येतो. तर हे वाढत जाणारं वय सुद्धा आपण बदलू शकत नाही. हा, आपण आपल्या जीवनशैलीवर नियंत्रण ठेवून, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून, नियमित व्यायाम करून वार्धक्यात सुद्धा चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की अहो तुमचं वय 70 किंवा 80 पण वाटत नाही असं, तुम्ही अजूनही व्यवस्थित चालता, तुम्हाला चष्मा लागत नाही. ते त्यांनी त्यांचं आरोग्य जपलेलं असतं म्हणून. पण शेवटी काही झालं तरी आपण माणसं आहोत, त्यामुळे निसर्ग नियम काही चुकणार नाही आपल्याला. कधी ना कधी त्यांनाही वार्धक्य येणार आणि त्यांचं शरीर सुद्धा थकणार. तर ही गोष्ट आपण फारशी बदलू शकत नाही. तिसरी गोष्ट ज्याच्यामुळे हृदयविकार होतो आणि जी आपण बदलू शकत नाही ते म्हणजे आपलं लिंग. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. याचं कारण असं की मेन्सेस चालू असेपर्यंत स्त्रियांमध्ये काही हार्मोन्स म्हणजे संप्रेरक इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन याचा स्त्राव होत असतो आणि या हार्मोन्समुळे स्त्रियांना बऱ्याच अंशी हृदयविकारापासून संरक्षण मिळतं. त्यामुळे पुरुषांना स्त्रियांपेक्षा अधिक प्रमाणात हृदयविकार होतो कारण त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन नसतं. पण एकदा रजोनिवृत्ती झाली की हळूहळू ते संरक्षक कवच बाजूला सरकतं आणि 45 नंतर हळूहळू स्त्रियांमध्ये सुद्धा हृदयविकार वाढायला सुरुवात होते. तर ही गोष्ट सुद्धा आपण बदलू शकत नाही. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपण फारशा बदलू शकत नाही. आपली आनुवंशिकता, आपलं वय आणि आपलं लिंग. मग आपण बदलू शकतो किंवा नियंत्रणात ठेवू शकतो अशा कुठल्या गोष्टी आहेत? तर त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह, डायबिटीस किंवा रक्तातली वाढलेली साखर. डायबिटीसची प्राथमिक लक्षणं काय असतात आणि का असतात? तर आता डायबिटीस काय असतं तर जेव्हा आपल्या शरीरात जे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज असतं ती एक ग्रंथी आहे जी आपल्या पोटाच्या आणि आतड्यांच्या मध्ये असते, साधारण द्राक्षाच्या घडासारखी असते ती, आणि त्या ग्रंथीतून इन्सुलिनचा स्त्राव होतो. इन्सुलिनचं काम काय असतं तर आपल्या रक्तातली जी साखर असते ती पेशींपर्यंत पोहोचवायची, कारण ती साखर आपल्या पेशींचं प्रमुख खाद्य असतं आणि इन्सुलिनचं जर प्रमाण कमी झालं तर साखर पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही, रक्तात फिरत राहते, त्यामुळे रक्तातली साखर वाढते. पेशींना साखर मिळाली नाही की पेशींचं पोषण व्यवस्थित होत नाही, त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते आणि त्यामुळे आपल्याला डायबिटीसची लक्षणं जाणवतात. तर ही प्राथमिक लक्षणं काय असतात डायबिटीसची? तर रक्तातली साखर वाढल्यामुळे ती साखर लघवी वाटे बाहेर पडते. जेव्हा साखर लघवी वाटे बाहेर पडते तेव्हा ती पाणी ओढून घेते, त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं, मग तहान जास्त लागते, वारंवार लघवीला जावं लागतं कारण ती साखर लघवी वाटे बाहेर पडते, पाणी जास्त शरीराबाहेर पडतं. पेशींना पोषण व्यवस्थित न मिळाल्यामुळे त्या मेंदूला सूचना पाठवतात की जास्त प्रमाणात आहाराची गरज आहे, त्यामुळे मग आपली भूक जागृत होते, जास्त प्रमाणात भूक लागते. पण जास्त आहार घेऊन सुद्धा त्या आहारातली जी साखर असते ती पेशींपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मग पेशी चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही, आपल्याला लवकर थकवा येतो, दिवसा सुस्ती येते आणि वजन कमी होत जातं. म्हणजे जास्त तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, जास्त भूक लागणं, वजन कमी होणं, थकवा येणं, लवकर थकवा येणं, दिवसा सुस्ती येणं ही डायबिटीसची प्राथमिक लक्षणं असतं. आणि ती जर आपण वेळच्या वेळी ओळखली आणि डायबिटीसचं निदान झालं तर आपण डायबिटीसवर नियंत्रण ठेवू शकतो आणि आपलं आरोग्य सुस्थितीत ठेवू शकतो. डायबिटीसच्या नियंत्रणासाठी काय करायला हवं? तर आता मी ज्या गोष्टी सांगणार आहेत, ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो त्या सर्वांमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे आपली जीवनशैली.
जीवनशैलीत झोप, आहार, व्यायाम, व्यसन या सगळ्या गोष्टी समान आहेत. त्यामुळे आपण जीवनशैलीबद्दल या सगळ्या कारणांच्या शेवटी बोलूया. तर डायबिटीससाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे, हे सगळ्यात आधी आलं. पण त्याचबरोबर जर जीवनशैलीत बदल करून सुद्धा म्हणजे गोड खाणं बंद केलं, बाकीच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं, नियमित व्यायाम केला, तरी सुद्धा रक्तातली साखर जास्त राहिली तर मात्र डॉक्टर सांगतील ती औषधं ते सांगतील त्या प्रमाणात घेणं आवश्यक असतं. आणि जेव्हा औषधांचा परिणाम होत नाही फारसा, तेव्हा मग इन्सुलिनची गरज भासते. तर इन्सुलिनची इंजेक्शन घेणं सुद्धा गरजेचं आहे. मला मान्य आहे की इन्सुलिनची इंजेक्शन दररोज एकदा किंवा दोनदा, काही काही लोकांना 3 वेळेस टोचावे लागतात. ही काही खूप आनंदाची गोष्ट नाही आहे, पण ती गरजेची गोष्ट आहे आणि ते त्यांनी करणं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की पेशंट्स म्हणतात की मला काही त्रास होत नाहीये, माझं आयुष्य तर व्यवस्थित चाललेलं आहे, मग कशासाठी त्या गोळ्या घ्यायच्या आणि कशासाठी ते इन्सुलिन घ्यायचं. तर सुरुवातीला काही त्रास जाणवणार नाही आपल्याला, तुमचं आयुष्य चाललंय, व्यवस्थित चालेल. पण डायबिटीसमुळे जी शरीरातल्या पेशींची, विशेषतः हृदय, किडनी, मेंदू यांची जी झीज होत राहते ती होत राहणार. आणि साधारण 10-12 वर्षांनंतर जेव्हा दिसायला कमी होईल किंवा किडनी फेल व्हायला लागतील, तेव्हा तुम्हाला जाग आली आणि म्हटले की नाही मी आता सगळं व्यवस्थित करेल, माझं सगळं परत नॉर्मल झालं पाहिजे, तर तसं होणार नाही. कारण डायबिटीसमुळे हे शरीरातले जे दोष निर्माण होतात ते कायमस्वरूपी असतात आणि ते आपल्याला बदलता येणार नाही. त्यामुळे योग्य वेळेस डायबिटीसची काळजी घ्या. निदान झाल्या आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल करा, सांगितलेली औषधं घ्या, गरज पडली तर इन्सुलिन घ्या, तर आपण या गोष्टी टाळू शकतो. दुसरं महत्वाचं कारण आहे हृदयविकार होण्याचं ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, बीपी, बऱ्याच नावांनी वेगवेगळे लोक त्याला ओळखतात. याला छुपा मारेकरी म्हटलं जातं. कारण डायबिटीसमध्ये जशी प्राथमिक लक्षणं असतात तशी बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर वाढल्यानंतर येत नाही आणि पेशंट गाफील राहतो की मला काहीच त्रास नाही, मला काहीच लक्षण नाही, म्हणजे मला बीपी नाही. तसं नसतं ते. जर ब्लड प्रेशर हळूहळू वाढत गेलं तर त्याची फारशी लक्षणं जाणवत नाही. ब्लड प्रेशर अचानकपणे वाढलं तर लक्षणं जाणवू शकतात. डोकं दुखणं, चक्कर येणं, छाती भरून येणं, छातीत दुखणं, दम लागणं, अंगावर सूज येणं, हे जर ब्लड प्रेशर अचानकपणे खूप जास्त वाढलं तर जाणवू शकतं. काही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात. त्यांच्यामध्ये मात्र थोडं जरी ब्लड प्रेशर वाढलं तरी लगेच त्यांचं डोकं जड व्हायला लागतं, डोकं दुखायला लागतं, चक्कर यायला लागते, थकवा येतो, उत्साह कमी होतो. त्यांच्यामध्ये मग ब्लड प्रेशरचं लवकर निदान होऊन त्याच्यावर लवकर उपचार करता येतात. पण बहुतांशी लोकांमध्ये ब्लड प्रेशरची काही लक्षणं नसतात आणि आपण दुसऱ्या काही गोष्टीसाठी डॉक्टरांकडे जातो. काय सर्दी झाली, खोकला झाला, ताप आला, आणि तेव्हा डॉक्टर ब्लड प्रेशर तपासून सांगतात की अरे बाबा किंवा अहो ताई, तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, तुम्ही ते नियमितपणे चेक करा, तुम्ही मीठ कमी खा, तुम्ही नॉनव्हेज बंद करा, व्यायाम करा, आणि त्याच्यानंतरही जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर मात्र नियमितपणे गोळ्या घ्या. आता ब्लड प्रेशरच्या गोळ्यांबद्दल खूप गैरसमज असतात की या गोळ्यांमुळे किडन्या खराब होतात, या गोळ्यांमुळे आपल्या शरीर पोखरलं जातं. हे आयुर्वेदवाले तर बाबा जे असतात ते कायम सांगत असतात की ॲलोपॅथीच्या गोळ्यांनी आपलं शरीर पोखरलं जातं. मी ज्या योग गुरूंकडे योग शिकायला जायचो ते सुद्धा मला सांगायचे कि डॉक्टर साहब एलोपैथी की गोली मत खाओ, उससे अपने शरीर को नुकसान पहुंचता है. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ॲलोपॅथीची जी औषधं आहेत ती गेल्या 50 वर्षांमध्ये त्याच्यात खूप आमूलाग्र बदल झालेला आहेत. काही वर्षांपूर्वीच्या औषधांमध्ये थोडेफार साईड इफेक्ट्स होते, हे मलाही मान्य आहे, कारण ते आम्ही वापरत नाही आता. पण विज्ञानाने जशी जशी प्रगती केलेली आहे तसं तसं नवीन नवीन औषधं येत गेली. औषधातल्या कुठल्या घटकामुळे
शरीराचं नुकसान होतं हे आता वैज्ञानिक त्याच्यावर विचार करून तो घटक बाजूला करून मग बाकीचं आपल्याला वापरासाठी उपलब्ध करून देतात. त्यामुळे नवीन औषधांचे साईड इफेक्ट्स नगण्य असतात. या उलट जर ती औषधं घेतली नाहीत तर आपलं काय होणार आहे याचा विचार करा तुम्ही. जर ती औषधं घेतली नाहीत, जर ब्लड प्रेशर नियंत्रणाखाली ठेवलं नाही तर नक्कीच आपल्या किडण्यांना नुकसान पोहोचणार आहे, आपल्या हृदयाला नुकसान पोहोचणार आहे, मेंदूला नुकसान पोहोचणार आहे. कारण ब्लड प्रेशर अचानक वाढल्यामुळे मेंदूतली एखादी रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव झाल्याच्या घटना आपण नक्कीच ऐकल्या असतील कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत. कारण मेंदू अतिशय मृदू असतो, मऊ असतो, त्याला आधार फारसा नसतो. तेव्हा आणि जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा रक्तवाहिनी प्रसरण पावते आणि ती एका ठराविक लिमिटच्या बाहेर गेली की मग ती रक्तवाहिनी फुटते आणि रक्तस्राव होतो. तर अचानकपणे ब्लड प्रेशर वाढलं तर मेंदूतली एखादी रक्तवाहिनी फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींचा विचार करा तुम्ही. दुसरा एक चिंतेचं गोष्ट असते ती म्हणजे औषधांच्या किमतीची किंवा ते औषधं वेळेवर घेण्याची. काही लोकांना खूप कंटाळा असतो, डॉक्टर कमीत कमी औषधं द्या किंवा एकाच गोळीत तुम्ही सगळे आजार बरा करा, मी जास्त गोळ्या घेणार नाही. दादांना हसू आलं तसं, म्हणजे ते त्यातलेच. पण अशी कुठली जादूची गोळी नसते की ज्याच्यामुळे सगळे आजार बरे होतात किंवा ती एकदा घेतली की कायमस्वरूपी आपण पूर्णपणे बरे होऊ. गोळ्यांच्या किमती सुद्धा जास्त आहेत मान्य आहे मला, पण आता जेनेरिक स्टोअर्स पण आलेले आहेत की जिथे आपल्याला कमी किमतीत त्याच गोळ्या मिळू शकतात, ज्याला आपण जन औषधी म्हणतो. आणि त्यानंतर इथे गोष्ट गोळ्या घेण्याचं लक्षात ठेवण्याची किंवा कंटाळा टाळण्याची. प्रत्येक वेळेस हा विचार करायचा की आपल्याला तंदुरुस्त राहायचंय, आपल्याला निरोगी राहायचंय आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी, आणि ह्या गोळ्या घेतल्या तर आपल्याला निरोगी राहण्यास मदत होणार आहे हा विचार करून औषधं नियमित वेळेवर घ्या. त्यात आपल्या सर्वांचं हित आहे. डायबिटीस, ब्लड प्रेशर नंतर तिसरी महत्वाची गोष्ट, जी गोष्ट आता ब्लड प्रेशरच्या बाबतीत सुद्धा जीवनशैलीत बदल आवश्यक गरजेचे असतात, त्याच्यामुळे ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवता येतं बऱ्याच अंशी, ते आपण नंतर बोलणारच आहोत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण. आता कोलेस्ट्रॉल हा शब्द बऱ्याच लोकांनी ऐकला असेल आणि ऐकून माहिती पण असेल की साधारण 200च्या आत कोलेस्ट्रॉल असायला हवं. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे जे आपल्या रक्तातले घटक असतात हे काही अंशी आपल्या शरीराला आवश्यक असतात म्हणून त्या रक्तात असतात. पण त्याचं जर प्रमाण वाढत गेलं, जसं कोलेस्ट्रॉलचं 200 पेक्षा जास्त गेलं किंवा ट्रायग्लिसराईड 170 पेक्षा जास्त झालं, म्हणजेच ते अतिरिक्त झालं किंवा जास्तीचं झालं, तर ते जास्तीचं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे मग रक्तवाहिन्यांवर त्याचे थर जमा होत जातात. रक्तवाहिनीच्या आतलं जे अस्तर असतं त्याच्यावर त्याचे थर जमा होत जातात आणि हळूहळू ते वाढत गेले की रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज तयार होतो आणि कालांतराने तो ब्लॉकेज वाढून पूर्ण झाला तर हार्ट अटॅक येतो. हे कोलेस्ट्रॉल काय असतं तर ते कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बक आणि स्निग्ध म्हणजे फॅट याचं संयुग असतं, मिश्रण असतं. आणि ट्रायग्लिसराईड सुद्धा कमी अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल सारखंच असतं आणि आपल्या शरीराच्या पोषणासाठी, आपल्या शरीरात काही हार्मोन्स तयार करण्यासाठी ते आवश्यक असतं. पण त्याचं प्रमाण जास्तही व्हायला नको. ते प्रमाण जास्त का होतं तर आपला आहार जर अनियंत्रित असेल, आपण खूप नॉनव्हेज खातो, खूप तेलकट तरीच्या गोष्टी खातो, ते भाजीवर तरी असल्याशिवाय चव येत नाही, तर हे जे तेल असतं किंवा खूप गोड खातो, गोड खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे जेवण झालं की काहीतरी एक गोड गोड गुळाचा खडा का होईना खायला पाहिजे, तर त्याच्यात कार्बोहायड्रेट्स असतात, ह्याच्यात तेलामध्ये नॉनव्हेजमध्ये फॅट असतात किंवा चरबी असते आणि ते दोन्ही मिळूनच कोलेस्ट्रॉल तयार होतं. तर आपल्या आहारावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर
कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड बऱ्याच अंशी कमी होतात. किंवा व्यायामाचा अभाव, आपण नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा वापर होतो, कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड मधल्या कॅलरीजचा किंवा उष्मांकांचा वापर होतो आणि त्याचं प्रमाण कमी राहतं. याच्यावरही अतिशय चांगल्या प्रकारच्या गोळ्या आहेत. पूर्वी मला माहिती आहे की मी जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत होतो तेव्हा कोलेस्ट्रॉल हा शब्द थोडासा नवीन होता आणि त्याच्यावरची जी औषधं होती त्याचे बरेच साईड इफेक्ट्स होते. डॉक्टर भारमलांना आठवत असेल की त्यावेळेसचे जे औषध होते फिनोफायब्रेट, निकोटिनिक ऍसिड, त्याच्यामुळे खूप अंगदुखी व्हायची, थकवा यायचा. पण आताची जी नवीन औषधं आलेली आहेत कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्याचे खूप नगण्य किंवा अजिबात नाही असे साईड इफेक्ट्स आहेत आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. अनेक वैद्यकीय शोध निबंधांमध्ये आता सिद्ध झालेलं आहे की जर कोलेस्ट्रॉलची पातळी 200च्या खाली ठेवली आणि ट्रायग्लिसराईडची पातळी 170च्या खाली ठेवली तर आपलं आयुर्मान वाढतं, आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करून आणि त्याने होत नसेल तर आवश्यक ती औषधं घेऊन कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड नियंत्रणात ठेवणं आपल्या हिताचं आहे. जी बदलता येऊ शकतो आपण ती त्यातली चौथी गोष्ट कुठली तर तंबाखूचं सेवन. शहरी ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी हे खूप कॉमन झालेलं आहे, सामान्य झालेलं आहे. वेगवेगळ्या स्वरूपात होतं. सिगरेट, गुटखा, तंबाखू चगळणं, तपकीर. पण त्या तंबाखूने आपल्या शरीराचं खूप नुकसान होतं. त्याने स्मोकिंगमुळे किंवा सिगरेट उडल्यामुळे फुफ्साचा कर्करोग तर होतोच, मूत्रशयाचा कर्करोग होतो, तोंडाचा कर्करोग होतो, अनेक आजार होऊ शकतात. आपल्या दृष्टीने हृदयाचा आजार. तर आता जे लोक तंबाखू चगळतात त्यांच्या पायाच्या रक्तवाहिन्या जास्त प्रमाणात अरुंद होतात. जसं डायबिटीसच्या पेशंट्समध्ये होतं की पायाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे पायाला किंवा पायाच्या स्नायूंना पुरेसा रक्त पुरवठा मिळत नाही आणि मग गँग्रीन होतं आणि अँप्युटेशन करावं लागतं, पाय कापून टाकावा लागतो. तसं या बाबतीत होऊ शकतं. जसं पायाच्या रक्तवाहिन्यांचं होतं तसं मेंदूच्या आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं पण होतं की रक्तवाहिन्यांच्या आतल्या अस्तराला इजा पोचते आणि ती जखम भरून काढण्यासाठी आपल्या हृदयाचे स्नायू प्रजनन करू शकत नाही पण रक्तवाहिनीचे स्नायू करू शकतात. तर रक्तवाहिनीच्या जखमा होतात तंबाखूमुळे किंवा अचानक ब्लड प्रेशर वाढल्यामुळे सुद्धा रक्तवाहिनीच्या अस्तराला जखम होऊ शकते. ती जखम भरून काढण्यासाठी आजूबाजूच्या पेशी प्रजनन करतात आणि त्या प्रजननाचं प्रमाण थोडंसं जरी जास्त झालं तर त्या ठिकाणी रक्तवाहिनीमध्ये अडथळे निर्माण होतात. तर ते टाळण्यासाठी तंबाखूचं कुठल्याही स्वरूपात सेवन टाळायचं. त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायामाचा अभाव. नियमित व्यायाम करणं हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. सगळ्याच गोष्टी म्हणजे आपली शारीरिक क्षमता, आपलं रक्ताभिसरण, आपली रोगप्रतिकार शक्ती, त्याचबरोबर डायबिटीस कमी ठेवण्यासाठी, ब्लड प्रेशर कमी ठेवण्यासाठी, हृदयविकाराचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी, आपली मेंदूची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. आता सगळ्यांची कामं इतकी वाढली आहेत आणि फावल्या वेळामध्ये टीव्ही आणि मोबाईलचं व्यसन वाढलेलं आहे. त्यामुळे व्यायामाला वेळच मिळत नाही. सगळे कोणालाही सांगितलं की बाबा तुम्ही 5 किलोमीटर दररोज चालत जा, तुमचं शरीर तंदुरुस्त राहील, बऱ्याच गोष्टी टाळता येतील आपल्याला, तर उत्तर असतं डॉक्टर वेळ नाही. वेळ नाही ही एक सबब झाली आहे. तुम्ही ठरवलं तर कुठल्याही गोष्टीसाठी किती वेळ काढू शकता. तुम्ही किती बिझी असले, 8 तास 10 तास 12 तास काम करता तरी सुद्धा आपल्या व्यायामासाठी 1 तास जरूर काढू शकता. ती इच्छाशक्ती पाहिजे. ती इच्छाशक्ती केव्हा जागरूक होईल जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं महत्व कळेल की व्यायाम केल्यामुळे आपण निरोगी राहू, आपलं हृदय चांगलं राहील, आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहील, शुगर कमी राहील.
हे जेव्हा पटेल आपल्याला, तेव्हाच आपली इच्छाशक्ती होईल की नाही आपण व्यायाम करायलाच पाहिजे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तणाव. आता ही डायबिटीस इतकीच महत्वाची होत चाललेली आहे, कारण मानसिक तणाव हा प्रत्येक क्षेत्रात आहे. अगदी विद्यार्थ्यांपासून शाळकरी मुलांनाही त्यांच्या होमवर्कचं टेन्शन असतं, त्यांच्या क्लासमध्ये वर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी होत असतात, मग त्यांच्या शिक्षक शिक्षिका त्यांना रागवणं, त्यांना त्यांची इतरांशी तुलना करणं, तो किती हुशार आहे तर तो किती चांगलं करतो आणि तुला काहीच येत नाही, किंवा घरी आई वडिलांनी पण त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवणं की तू इतका तास अभ्यास केलाच पाहिजे, तू ते टीव्ही बंद कर, मोबाईल बंद कर, बाहेर खेळणं बंद कर. तसं बाहेर खेळणं आता एकदमच कमी झालेलं आहे टीव्ही मोबाईलमुळे. पण अगदी शाळकरी मुलांपासून सुद्धा जे लोक नोकरीमध्ये आहे त्यांच्यावर तणाव असतो की वरिष्ठांचा की दिलेली कामं ठराविक वेळेत पूर्ण करायची. डॉक्टरांवर तणाव असतो की आलेला पेशंट व्यवस्थित परत बरा होऊन गेलाच पाहिजे, त्याचं काही कमी जास्त झालं तर डॉक्टरांच्या मनात भीती. पोलीस आहेत त्यांच्याही मनात कायम टेन्शन असतं. कुठलाही व्यवसाय घ्या, शेतकऱ्यांच्या मनात टेन्शन असतं की पाऊस व्यवस्थित व्हायला पाहिजे, कमी नको व्हायला, जास्त नको व्हायला. असं सगळ्या क्षेत्रामध्ये मानसिक तणाव वाढलेला आहे. मानसिक तणावामुळे काय होतं तर तणाव वाढल्यानंतर त्या तणावाचा सामना करण्यासाठी आपल्या शरीरात काही बदल होतात. आपल्या शरीरात काही हार्मोन्स म्हणजे ॲड्रिनलिन आणि नॉरॲड्रिनलिन संप्रेरक, जसं मी स्त्रियांच्या बाबतीत इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सांगितलं त्याच्यापासून हृदयाला संरक्षण मिळतं, तसं आपल्या शरीरात काही हार्मोन्स तयार होतात ॲड्रिनलिन आणि नॉरॲड्रिनलिन त्या तणावाचा सामना करण्यासाठी. त्याच्यामुळे शरीर एकतर सिद्ध होतं, सतर्क होतं, किंवा तो तणाव खूपच जास्त असेल तर पळून जायला मदत होते. तर हे जे संप्रेरक असतात त्याच्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ब्लड प्रेशर वाढतं, आणि हे वारंवार झाल्यामुळे रक्तवाहिन्यांना इजा पोचते, हृदय थकत जातं, ब्लड प्रेशर कायमसाठी वाढायला सुरुवात होते. कारण रक्तवाहिन्या कायम आकुंचन प्रसरण पाहून त्यांच्यामध्येही बदल होतात आणि त्यांचा व्यास कमी होत जातं, त्यांचं आकारमान कमी होत जातं आणि कायमसाठी ब्लड प्रेशर लागून जातं. तसंच त्या हार्मोन्समुळे रक्तातली साखर वाढते. मग ती साखर कमी करण्यासाठी इन्सुलिनचा स्त्राव वाढवावा लागतो, पॅनक्रियाजवर ताण पडतो, आणि पॅनक्रियाजवर वारंवार ताण पडल्यानंतर पॅनक्रियासची कार्यक्षमता कमी होऊन डायबिटीस सुरू होतो. असं या मानसिक तणावातून बऱ्याच आजारांचं म्हणजे मानसिक तणाव हा बऱ्याच आजारांचं उगमस्थान आहे. त्यामुळे मानसिक तणाव सुद्धा कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायला पाहिजे, त्या मी पुढे सांगणारच आहे. पण तरी इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगेल मी, मानसिक तणाव कमी करण्यासाठी सोडून द्या ही गोष्ट आपण अंगीकारली पाहिजे. याने असं केलं, त्याने तसं केलं, मला पाहिजे होतं असं झालं नाही, ह्या ज्या अपेक्षा असतात ना आपल्या, त्याच्यामुळे तणावात खूप भर पडतो. त्यामुळे सोडून द्यायला शिका. कुठली गोष्ट बरं जाऊ दे, झालं सोडून द्या, पुढचं बघा. अशा प्रकारची गोष्ट, अशा पद्धतीचा विचार जर आपण अवलंबला तर आपल्या मानसिक तणाव बऱ्याच अंशी कमी होईल आणि आपण जास्त सुखाने आयुष्य जगू शकू. त्यानंतरची महत्वाची गोष्ट जी आपण नियंत्रणात ठेवू शकतो आणि ज्याच्यामुळे हृदयविकार होतो ते म्हणजे आपलं वजन. आपलं वजन हे उंचीच्या हिशोबात असायला हवं. जर वजन जास्त असेल तर साहजिकच हृदयावर ताण पडणार आहे, कारण जेवढं शरीराचं आकारमान जास्त तेवढं हृदयाला रक्त पुरवठा करण्याची गरज जास्त आणि हृदयावरचा ताण वाढत जातो. आपली उंची जितक्या सेंटीमीटर मध्ये आहे त्याच्यातून 100 वजा करायचे, तितक्या किलोग्रॅम मध्ये उणे अधिक 10% आपलं वजन असायला हवं. जर एखादी व्यक्ती 160 सेंटीमीटरची असेल तर 160 वजा 100 म्हणजे 60 किलो, उणे अधिक 10% म्हणजे 54 ते 66 या रेंजमध्ये त्या व्यक्तीचं वजन असायला हवं. तर आपलं शरीर चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. जर वजन 66 पेक्षा जास्त गेलं तर हृदयावरचा ताण वाढत जातो. वजन 10% म्हणजे अपेक्षित वजनाच्या 10% पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला
सौम्य स्थूलपणा म्हणतो, 20% पर्यंत असेल तर मध्यम प्रमाणात म्हणतो, आणि 30% किंवा अधिक असेल तर मग त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो. आणि अशा व्यक्तींना हृदयविकार तर होतोच, डायबिटीसही होतो, त्यांना ब्लड प्रेशरचा आजार जडतो, आणि एवढं वजन पेलताना त्यांची सांधे लवकर झिजतात, त्यामुळे कालांतराने त्यांना चालायलाही त्रास होतो. मग त्यांनी मनात जरी आणलं की नाही आता आपण वजन कमी करण्यासाठी रोज चालायला जायला पाहिजे, तर ते शक्य होत नाही, कारण गुडघे दुखतात. त्यामुळे वेळीच जागा व्हा, आपलं वजन नियंत्रणात ठेवा, कारण ते जर आत्ता ठेवलं नाही तर एकदा गुडघ्याचे सांधे झिजायला लागले की नंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळे योग्य वेळेस या गोष्टींची काळजी घ्या, त्या गोष्टी लक्षात घ्या, त्यांची कारणं लक्षात घ्या आणि त्याच्यावर उपाययोजना करा. तर ही झाली थोडक्यात ज्या गोष्टी आपण बदलू शकतो किंवा नियंत्रणात ठेवू शकतो की ज्याच्यामुळे हृदयविकार होतो. डायबिटीस, ब्लड प्रेशर, रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, तंबाखूचं सेवन, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, मानसिक तणाव, आणि अजून एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे मद्यसेवन. मद्यसेवनामध्ये खूप कॅलरीज असतात, त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं. त्याच्याबरोबर जे काही थातूरमातूर खाल्लं जातं त्याच्यामुळे वजन वाढतं, आणि त्याचा लिव्हरला तर त्रास होतो, पण त्याच्यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल पण वाढतं, आणि त्यामुळे हृदयविकार सुद्धा लवकर होतो. त्यामुळे कुठल्याही प्रमाणात कधीही मद्यपान टाळावे, ते आपल्या शरीराला हितकारक असतं. मग आता या सगळ्या गोष्टी आपण कशा नियंत्रणात ठेवू शकतो किंवा या नियंत्रणात ठेवण्यासाठी काय काय करायला हवं. तर जीवनशैलीत मी सांगितलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे झोप. आपली झोप ही खूप आवश्यक असते, आपल्या शरीरासाठी ती खूप उपयोगी असते, आणि आपल्या शरीराची दिवसभर झालेली जी झीज असते ती भरून काढण्यासाठी झोप आपल्याला खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीरात काही बदल होतात, आपल्या हृदयाचे ठोके कमी होतात, आपल्या श्वसनाची गती कमी होते, ब्लड प्रेशर थोडंसं कमी होतं, काही हार्मोन्सचा स्त्राव वाढतो, आणि त्यामुळे आपल्या शरीरात दिवसभर जे काही नुकसान झालेलं असतं, झीज झालेली असते, त्याचं रिपेअरिंग रात्री झोपेत होत असतं. आणि ही झोप सुद्धा शांत झोप हवी, अशी सारखी जाग येणारी किंवा अर्धवट जागा अर्धवट झोपलेला अशी नाही, शांत अशी झोप आपल्या शरीराला आवश्यक असते. किती झोपायला हवं तर सरासरी 6 ते 8 तास. ते व्यक्तीमध्ये फरक असतो, काही लोकांना कमी झोप चालते, 6 तास पुरेशी असते, काही लोकांना 8 तास आवश्यक असते. आपण सरासरी 7 तास धरूया. ती 7 तास झोप दिवसाची झाली पाहिजे. मग ती कुठल्या वेळेत व्हायला पाहिजे. झोपेची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे रात्री 10 वाजता झोपायला जाणं आणि सकाळी 5 वाजता उठणं. बऱ्याच वेळा ते कामामुळे शक्य होत नाही, कामं उशिरापर्यंत चालतात, घरी उशिरा येणं होतं, दुकान असेल, नोकरी असेल, बाकी व्यवसाय असतील, तर झोपेच्या वेळा थोड्याशा पुढे सरकलेल्या आहेत. आपण 11 धरूया, पण जास्तीत जास्त 11 पर्यंत झोपायला जायला हवं, 6 पर्यंत उठायला हवं, आणि झोप चांगली व्हायला हवी. त्यासाठी झोपण्याच्या वेळेआधी 1 तास टीव्ही, मोबाईल या गोष्टी सगळ्या बंद करायच्या. कारण ते जर चालू राहिलं आणि मग आपण ते जस्ट बाजूला ठेवलं आणि झोपायला गेलो तर ते आपल्या डोक्यात जे विचारचक्र चालू राहतात त्याच्यामुळे झोप लवकर येणार नाही. त्यामुळे झोपायला जाण्याचे 1 तास आधी टीव्ही, मोबाईल सगळं बाजूला करायचं आणि मग झोपायचं. सकाळी उठल्यानंतर प्रातर्विधी करून नियमित व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. व्यायामाचे 2 प्रकार असतात प्रामुख्याने. एक म्हणजे चालणं, धावणं, पोहणं, सायकल चालवणं, दोरी उड्या मारणं, जिन्यांची चढ उतार करणं. हा जो व्यायाम प्रकार असतो त्याला एरोबिक एक्सरसाइज म्हणतात. याच्यामुळे आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा वापर होतो, साखरेचा वापर होतो, आणि त्यामुळे आपल्या रक्तातली साखर कमी राहते, कोलेस्ट्रॉल कमी राहतं. ज्यांना डायबिटीस आहे,
ज्यांना बॉर्डरलाईन डायबिटीस आहे, थोडीशी साखर वाढलेली आहे, अशा लोकांची साखर औषधं न घेता सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल पण कमी होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, या व्यायाम प्रकारांनी रक्ताभिसरणाला म्हणजे सर्क्युलेशनला चालना मिळते. रक्त अधिक वेगाने धावतं शरीरात, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, हृदयाला टॉनिक होतं ते. आणि आपण नियमितपणे हे जे व्यायाम प्रकार केले तर रक्तदाब नियंत्रणात राहण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे हे चालणं, धावणं, जिथे शक्य आहे तिथे पोहणं, सायकल चालवणं हे किमान 45 मिनिटं रोज व्हायला हवं. दुसरा व्यायाम प्रकार जो आहे तो म्हणजे जोर बैठका, जे आपले पारंपरिक व्यायाम आहेत, वेट लिफ्टिंग, वजन उचलणं, पुशअप्स, पुलअप्स, हे जास्त ताकदीचे व्यायाम आहेत. त्याच्यामध्ये स्नायूंवर जास्त ताण पडतो आणि आपण खूप जास्त करू शकत नाही. जसं आपण 45 मिनिटं चालू शकतो तसं आपण काही 45 मिनिटं जोर बैठका मारू शकत नाही. तर तो व्यायाम प्रकार सरासरी 15 मिनिटं करायचा. म्हणजे 1 तासातले 45 मिनिटं चालणं, धावणं, सायकल चालवणं, 15 मिनिटं सूर्यनमस्कार, जोर बैठका, पुशअप्स, पुलअप्स जे काय आहे ते. याचे फायदे काय, तर त्याने स्नायूंमध्ये बळकटपणा येतो, स्नायूंची कार्यक्षमता वाढते आणि निरोगी राहायला मदत होते. आपल्या शरीराची एकूण कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे दोन्ही प्रकारचे व्यायाम आवश्यक असतात. त्याचं प्रमाण आपण लक्षात घ्यायला हवं. हे झाल्यानंतर जर आपल्याला येत असेल तर योगासनं, आणि येत नसेल तर योगासनं शिकून घ्या. योगासनं शिकण्यासाठी YouTube, TV वरचे अनेक चॅनल्स आहेत की ज्याच्यावर आपल्याला योगासनांचं योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. योगासनांमध्ये अनेक प्रकार असतात, त्याच्यामुळे स्नायूंना बळकटी, शरीरामध्ये स्थिरता येतेच येते. पण काही योगासनं अशी असतात की ज्याच्यामुळे रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते, रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि आपण ब्लड प्रेशर, डायबिटीसवर नियंत्रण मिळवू शकतो. मला वाटतं पाऊस वाढत चाललेला आहे, पण पुढच्या गोष्टी थोडक्यात घेऊया. व्यायामानंतर महत्वाचा आहे आपला आहार. आहारामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपलं शरीर हे शाकाहारासाठी बनलेलं आहे. त्यामुळे मांसाहार टाळायचा. चवीची गोष्ट म्हणून मांसाहार ठीक आहे, पण जो गैरसमज असतो लोकांमध्ये की मांसाहारामध्ये जास्त ताकद असते आणि आपला शारीरिक क्षमता त्याच्यामुळे जास्त लवकर वाढते, तर ते चुकीचं आहे. शाकाहार हा मांसाहार पेक्षा केव्हाही श्रेष्ठ असतो. कारण मांसाहारामध्ये जी चरबी असते ती एकतर पचायला जड असते, मांसाहार पचायला जड असतो आणि त्या मांसाहारातल्या चरबीमुळे आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड जमा व्हायला लागतं. ती चरबी त्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि ब्लॉकेजेस वाढत जातात. मांसाहार पचायलाही जड असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळेस तर मांसाहार करायलाच नको. जे काय चुकून कधी करायचा असेल तर तो दुपारच्या वेळेस करायला हवा. आहारात अजून कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर आहारात प्रक्रियायुक्त पदार्थ टाळायचे. म्हणजे तेल जे आहे ते लाकडी घाण्याचं वापरायचं, त्याचं प्रमाणही कमी असायला हवं. गोड जे आहे, साखर, ते शक्यतो गुळाचा वापर करायचा, शुद्ध साखरेचा वापर कमी करायचा. पण डायबिटीसच्या लोकांसाठी नाही. डायबिटीसच्या लोकांनी गुळ काय, साखर काय, सगळ्यांपासूनच लांब राहायचं. मीठ, काळं मीठ वापरायचं, जे पांढरं मीठ मिळतं आपल्याला त्याच्यापेक्षा. कारण या मिठामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्व आणि खनिज असतात जी आपल्या शरीराला उपयुक्त असतात. मैद्याचे पदार्थ टाळायचे, संपूर्ण गव्हाची चपाती खायची. तांदूळ जो आहे तो आता या भागात कदाचित हातसडीचा मिळत असेल तर त्याचा वापर जास्तीत जास्त करायचा. कारण पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातसडीच्या तांदळामध्ये जीवनसत्व आणि खनिज जास्त असतात, जे आपल्या शरीराला फायदेशीर असतं. बऱ्याच वेळा प्रश्न केला जातो की तेल कुठलं वापरायचं. तेल कुठलंही वापरा, पण त्याचं प्रमाण कमी असायला हवं. 4 जणांच्या कुटुंबाला एका महिन्याला 4 किलो तेलापेक्षा जास्त लागलं नाही पाहिजे, हा हिशोब ठेवायचा. मग ते तेल कुठलं शेंगदाण्याचं असो, करडईचं असो,
सोयाबीनचं, राईस ब्रॅन ऑइल, बरेच प्रकार आहेत तेलाचे. तर ते तेल आलटून पलटून आपण वापरलं, 2 महिने हे तेल 2 महिने ते तेल किंवा 4-5 तेलांचं मिश्रण करून वापरलं तर प्रत्येक तेलबी मधलं जे वैशिष्ट्य असतं, काही खनिज, काही जीवनसत्व, ते आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. प्रत्येक आहाराची सुरुवात ही सॅलडने करायची. सीझन मध्ये जे काही उपलब्ध आहेत, कांदा, गाजर, टोमॅटो, मुळा, या गोष्टींमध्ये तंतू असतात भरपूर. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जीवनसत्व आणि खनिज पण भरपूर असतात, जे आपल्या शरीराला फायदेशीर असतात. आणि सॅलडने सुरुवात केली तर पोट लवकर भरतं आणि मग चपाती, भाकरी, भात जे आहे ते आपण कमी प्रमाणात खातो. त्यामुळे आपल्याला कॅलरीजचं कमी सेवन होतं. रक्तातली साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी राहण्यास मदत होते. सकाळचा नाश्ता हा पोटभर असायला हवा. आजकाल एकदम उलट होतं की सकाळचा नाश्ता घाईघाईत थोडासा केला जातो आणि रात्री भरपेट खाल्लं जातं. ते चुकीचं आहे. सकाळचा नाश्ता भरपेट असायला हवा, दुपारचं जेवण त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, आणि संध्याकाळचं, मी रात्रीचं म्हणत नाही, संध्याकाळचं जेवण हे अल्प स्वरूपात असावं किंवा अल्प प्रमाणात असावं. संध्याकाळी 7 नंतर शक्यतोवर खाऊ नये, कारण सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते. आपली पचनशक्ती बरीचशी सूर्याच्या तेजावर अवलंबून असते आणि सूर्यास्तानंतर पचनशक्ती मंदावते. सूर्यास्तानंतर आपल्या शारीरिक हालचाली सुद्धा कमी होतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर जे काही आपण खातो त्याचा शरीर वापर करू शकत नाही आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे रात्रीचा आहार पूर्णपणे टाळा. संध्याकाळी 7 वाजता थोडंसं खायचं, त्यानंतर काहीही खायचं नाही. तर या 3 प्रमुख गोष्टी झाल्या जीवनशैलीतल्या: झोप, व्यायाम आणि आहार. त्यानंतरची गोष्ट म्हणजे कुठल्याही व्यसनापासून दूर राहणं. मी आत्ताच सांगितलं की तंबाखू आणि मद्यपान या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराला हानिकारक असतात आणि त्यापासून लांब राहिलेलं आपल्यासाठी इष्ट आहे. प्राणायाम आणि योगासनं ही सुद्धा आपल्या शरीरासाठी महत्वाची आहेत. श्वसनावर नियंत्रण म्हणजेच प्राणायाम, त्याच्यामुळे आपल्या रक्ताभिसरणाला चालना मिळते, फुफ्फुसांची क्षमता मिळते आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते. नियमित तपासण्या करून घेतल्याने आपल्याला योग्य वेळेत आजाराचं निदान होतं आणि त्याच्यावर आपण उपचार करून निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे एकदा 30-35 ओलांडली की रक्तातली साखर, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर या गोष्टी तपासत राहायचं. 2-3 वर्षातून एकदा, 40 ओलांडल्यानंतर 2 वर्षातून एकदा, 50 ओलांडल्यानंतर दरवर्षी एकदा, या प्रमाणात आपण या तपासण्या करत राहायच्या. आणि जर त्या तपासण्यांमध्ये काही दोष आढळले तर आवश्यक ते उपचार करायचे. आपण स्ट्रेस टेस्ट करतो. स्ट्रेस टेस्ट मध्ये हृदयाचा रक्तपुरवठा पुरेसा आहे की नाही ते कळतं. जर स्ट्रेस टेस्ट मध्ये दोष आढळला तर अँजिओग्राफी करतो. आजकाल अँजिओग्राफीला फारसं कोणी घाबरत नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि घाबरण्यासारखं काही नसतं. पण त्याच्यात ती आपल्या मनगटाच्या रक्तवाहिनीतून 3 ते 4 मिनिटात होणारी तपासणी असते. काही कुठलं ऑपरेशन नसतं ते. पण त्यामुळे आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिन्या स्पष्टपणे दिसतात. त्याच्यात कुठे अडथळा आहे, किती प्रमाणात अडथळा आहे, किती ठिकाणी अडथळा आहे हे लक्षात येतं. मग अडथळे औषधांनी बरे होतील की त्यासाठी अँजिओप्लास्टी लागेल की बायपास लागेल हे आपल्याला कळतं. आजकाल अँजिओप्लास्टी आणि बायपास सुद्धा खूप सोपं झालेलं आहे. बरीच प्रगती झालेली आहे सगळ्या उपकरणांमध्ये, उपचार पद्धतींमध्ये, आणि त्यामुळे आपलं आयुर्मान वाढत चाललेलं आहे आणि आपण निरोगी सुद्धा जास्त राहतो. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आयुर्मान सरासरी 50-52 वर्ष होतं. आज 75 वर्षांनंतर भारतीयांचं सरासरी आयुर्मानाने 70 ओलांडलेली आहे. जे 20 वर्ष आयुर्मान वाढलं आहे ते आपल्या आहारामुळे तर आहेच आहे. मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध आहे, पण त्याचबरोबर जे वैद्यकीय क्षेत्रात बदल झाले आहेत, आजार दूर होण्यासाठी मदत होते, त्यामुळे सुद्धा आपलं आयुर्मान वाढलेलं आहे. त्यामुळे आपण या गोष्टींचा सुद्धा फायदा घेतला पाहिजे. पाऊस खूप पडतोय, मी इथेच थांबतो. आपण सर्वजण इथे आलात आणि अकोले हॉस्पिटल त्याचे संचालक
डॉक्टर प्रकाश वागचौरे यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. मी जाता जाता एवढंच सांगेल की मी आज ज्या 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्या अंगीकारण्याचा, अवलंबण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करा. स्वस्थ राहा, निरोगी राहा, आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवा, आपल्या परिसराला निरोगी ठेवा. परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुरारोग्य प्रदान करो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.